सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय गणित भाग 2 धडा 11 मापनावरील उदाहरणे उदाहरण संग्रह 47 स्वाध्याय आणि संपूर्ण उत्तरे 1 वाढदिवसानिमित्त अजयने एका आश्रमशाळेतील मुलांना 20 लिटर 450 मिली आणि एका अनाथालयातील मुलांना 28 लिटर 800 मिली दूध वाटले। तर अजयने एकूण किती दूध वाटले? उत्तर: अजयने एकूण 49 लिटर 250 मिली दूध वाटले। 2 ग्रामस्वच्छता अभियानामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका गावातील 2 किलोमीटर 575 मीटर लांबीच्या रस्त्यांपैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता केली। तर किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली? उत्तर: 825 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली। 3 बाभुळगावाने प्रक्रिया केलेले 21,250 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले। संवत्सर गावाने प्रक्रिया केलेले 31,350 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले। तर एकूण किती लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला? उत्तर: एकूण 52,600 लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला। 4 अर्धा लिटर दुधाला 22 रुपये लागतात। तर 7 लिटर दुधाला किती रक्कम लागेल? उत्तर: अर्धा लिटर दुधाची किंमत बरोबर 22 रुपये। 1 लिटर दुधाची किंमत बरोबर 22 गुणिले 2 बरोबर 44 रुपये। 7 लिटर दुधाची किंमत बरोबर 44 गुणिले 7 बरोबर 308 रुपये। 5 एका मोटरसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे। तर ती सव्वा तासात किती अंतर जाईल? उत्तर: सव्वा तास बरोबर 1.25 तास। मोटरसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे। 1.25 तासामध्ये ती 40 गुणिले 1.25 बरोबर 50 किलोमीटर अंतर जाईल। 6 एका माणसाचा चालण्याचा वेग ताशी 4 किलोमीटर आहे। तर 3 किमी अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल? उत्तर: 1 तास बरोबर 60 मिनिटे। 4 किलोमीटर चालण्यासाठी त्या माणसाला 60 मिनिटे लागतात। तर 1 किलोमीटर चालण्यासाठी त्या माणसाला 60 भागिले 4 बरोबर 15 मिनिटे आणि 3 किलोमीटर चालण्यासाठी त्या माणसाला 15 गुणिले 3 बरोबर 45 मिनिटे लागतात। 7 एका रिक्षाचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे। तर ती रिक्षा पाऊण तासात किती अंतर जाईल? उत्तर: 1 तास बरोबर 60 मिनिटे, पाऊण तास बरोबर 45 मिनिटे। 60 मिनिटांमध्ये रिक्षा 30 किलोमीटर जाते। तर एका मिनिटामध्ये रिक्षा 30 भागिले 60 बरोबर 30/60 बरोबर 30 भागिले 30 60 भागिले 30 बरोबर 1/2 किलोमीटर। पाऊण तास बरोबर 45 मिनिटे। 1/2 गुणिले 45 बरोबर 45/2 बरोबर 22 1/2 बरोबर 22.5 किलोमीटर। रिक्षा पाऊण तासात 22.5 किलोमीटर अंतर जाईल। 8 स्वच्छता सप्ताहात मुलांनी आपल्या गावातील सार्वजनिक उद्यानाची सफाई केली। त्या सफाईत प्लास्टिकच्या पिशव्या पाऊण किलोग्रॅम व इतर कचरा 5.5 किलोग्रॅम भरला। तर एकूण किती किलोग्रॅम कचरा जमा झाला? उत्तर: पाऊण किलोग्रॅम बरोबर 750 ग्रॅम आणि 5.5 किलोग्रॅम बरोबर 5 किलोग्रॅम 500 ग्रॅम।
एकूण 6 किलोग्रॅम 250 ग्रॅम कचरा जमा झाला. 9. एका शर्टसाठी 2 मीटर 50 सेमी कापड लागते. तर 5 शर्टसाठी किती मीटर कापड लागेल? उत्तर: 2 मीटर 50 सेमी बरोबर 250 सेमी. तर 5 शर्टसाठी लागणारे कापड बरोबर 5 गुणिले 250 बरोबर 1250 सेमी बरोबर 12 मीटर 50 सेमी. 10. एक गाडी ताशी 60 किलोमीटर अंतर पार करते, तर ती 1. 2 तासात किती अंतर जाईल? 2. 15 मिनिटात किती अंतर जाईल? 3. अर्ध्या तासात किती अंतर जाईल? 4. 3.5 तासात किती अंतर जाईल? उत्तर: 1. एका तासामध्ये गाडी 60 किलोमीटर अंतर पार करते. तर 2 तासात गाडी 60 गुणिले 2 बरोबर 120 किलोमीटर अंतर जाईल. 2. 15 मिनिट म्हणजे 1/4 तास. 15 मिनिटात गाडी 1/4 गुणिले 60 बरोबर 15 किलोमीटर अंतर जाईल. 3. अर्धा तास म्हणजे 1/2 तास. अर्ध्या तासात 1/2 गुणिले 60 बरोबर 30 किलोमीटर अंतर जाईल. 4. एका तासात गाडी 60 किलोमीटर जाते. 3.5 तास म्हणजे 3/2 तास. तर 3 तासात गाडी 60 गुणिले 3 बरोबर 180 किलोमीटर. आणि अर्ध्या तासात 1/2 गुणिले 60 बरोबर 30 किलोमीटर अंतर जाईल. 3.5 तासात गाडी 180 अधिक 30 बरोबर 210 किलोमीटर अंतर जाईल. 11. सोन्याची एक बांगडी तयार करण्यासाठी 12 ग्रॅम 250 मिलीग्रॅम सोने लागते. तर अशा 8 बांगड्या तयार करण्यासाठी किती सोने लागेल? 1000 मिलीग्रॅम बरोबर 1 ग्रॅम. उत्तर: 12 ग्रॅम 250 मिलीग्रॅम म्हणजे 12,250 मिलीग्रॅम. तर 8 बांगड्या तयार करण्यासाठी बरोबर 8 गुणिले 12,250 बरोबर 98,000 मिलीग्रॅम बरोबर 98 ग्रॅम सोने लागेल. 8 बांगड्या तयार करण्यासाठी 98 ग्रॅम सोने लागेल. 12. 20 ग्रॅम लवंगांची एक पिशवी. याप्रमाणे 1 किग्रा 240 ग्रॅम वजनाच्या लवंगांच्या किती पिशव्या तयार होतील? उत्तर: 1 किग्रा 240 ग्रॅम म्हणजे 1240 ग्रॅम. लवंगांच्या किती पिशव्या तयार होतील? हे काढण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल. 1240 भागिले 20 बरोबर 62 पिशव्या. 20 ग्रॅम लवंगांची एक पिशवी. याप्रमाणे 1 किग्रा 240 ग्रॅम वजनाच्या लवंगांच्या 62 पिशव्या तयार होतील. 13. सीमाच्या आईने 2 मीटर 70 सेमी कापड कुर्त्यासाठी व 2 मीटर 40 सेमी कापड शर्टसाठी आणले. तर तिने एकूण किती कापड खरेदी केले? उत्तर: तिने एकूण 5 मीटर 10 सेमी कापड खरेदी केले. 14. एका पाण्याच्या पिंपात 125 लिटर पाणी मावते. त्यापैकी 97 लिटर 500 मिली पाणी वापरले. तर पिंपात किती पाणी उरले? उत्तर: पिंपात 27 लिटर 500 मिली पाणी उरले. 15. हरमिंदरने 57 किग्रा 500 ग्रॅम गहू एका दुकानातून व 36 किग्रा 800 ग्रॅम गहू दुसऱ्या दुकानातून खरेदी केला. तर त्याने एकूण किती गहू खरेदी केला? उत्तर: हरमिंदरने एकूण 94 किग्रा 300 ग्रॅम गहू खरेदी केला. 16. रेणूने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला.
80 मीटर 50 सेमी अंतर धावल्यावर ती अडखळून पडली. तर तिचे किती अंतर धावायचे राहिले? उत्तर: रेणूचे 19 मीटर 50 सेमी अंतर धावायचे राहिले. 17. एका पोत्यात 40 किग्रा 300 ग्रॅम भाजी होती. त्यापैकी 17 किग्रा 700 ग्रॅम वजनाचे बटाटे, 13 किग्रा 400 ग्रॅम वजनाचा कोबी आणि उरलेले कांदे होते. तर कांद्यांचे वजन किती होते? उत्तर: अगोदर बटाटे आणि कोबी यांचे संपूर्ण वजन काढण्यासाठी आपल्याला बेरीज करावी लागेल. नंतर कांद्यांचे वजन काढण्यासाठी आपल्याला बटाटे आणि कोबीचे वजन 40 किग्रा 300 ग्रॅम भाजीच्या वजनातून वजा करावे लागणार. कांद्यांचे वजन 9 किग्रा 200 ग्रॅम होते. 18. एके दिवशी गुरमीतसिंग 3 किमी 750 मीटर चालला व परमिंदर सिंग 2 किमी 825 मीटर चालला. तर कोण किती अंतर जास्त चालला? उत्तर: गुरमीतसिंग 925 मीटर अंतर जास्त चालला. 19. सुरेशने 3 किग्रा 250 ग्रॅम टोमॅटो, 2 किग्रा 500 ग्रॅम मटार व 1 किग्रा 750 ग्रॅम फ्लॉवर खरेदी केला. तर त्याने एकूण किती भाजी आणली? उत्तर: सुरेशने 7 किग्रा 500 ग्रॅम भाजी आणली. 20. एकाच मार्गावर जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती आणि नागपूर ही शहरे क्रमाने आहेत. अकोल्यापासूनचे इतर शहरांचे अंतर खाली दिले आहे. त्यावरून उदाहरणे तयार करा व सोडवा. अमरावती 95 किमी, भुसावळ 154 किमी, नागपूर 249 किमी, जळगाव 181 किमी. उत्तर: 1. अकोल्यापासून अमरावती हे 95 किलोमीटर, भुसावळ 154 किलोमीटर आहे. तर कोणते शहर अकोल्यापासून जास्त अंतर आहे व कितीने? उत्तर: भुसावळ हे अकोल्यापासून 59 किलोमीटर दूर आहे. 2. अकोल्यापासून नागपूर हे 249 किलोमीटर, जळगाव 181 किलोमीटर आहे. तर कोणते शहर अकोल्यापासून जास्त अंतर आहे व कितीने? उत्तर: नागपूर हे अकोल्यापासून 68 किलोमीटर दूर आहे. 21. पुढील तक्ता पूर्ण करून एकूण बिल तयार करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.